बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या. प्रकरण 19. दार झाकून दाराला कडी लावून जयपाल आत वळला. आतमधल्या दारात उभ्या राहिलेल्या सुगंधाला सहजपणे म्हणाला, बघितलंस काय 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 म्हणाली ती दोघं. एवढ्या सरळ बोलणारा हा आपलाच नवरा काय. तिला प्रश्न पडला. काय उत्तर द्यावं हे काही तिला समजलं नाही. आपण काही बोललो आणि तो फिसकारला तर त्यापेक्षा न बोललेलंच बरं. काही न बोलता ती आत जायला निघाली. तोंड शिवलं का? काय म्हणतोय मी? काही नाही. कान पण फुटलं की काय? काय म्हणाली ती दोघं? सोन्याबद्दल बोलत होती. मग मग काय? मी काय सांगू? काय म्हणजे? तू आई आहेस ना त्याची? होय. मग काय म्हणते तुझं आईचं आतड? ती गप्पच. बोल की, गप का? जीव आहे ना तोंडात? ती दोघं हा हा बोल बोल. ती दोघं म्हणाली ते खरं आहे. काय खरं आहे? मी त्याच्या आईला मारलं? ते नव्हे. मग हेच की सोन्याला जपलं पाहिजे, त्याच्या कलानं घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? मी काय सांगू आता? सांग सांग, काय करू सांग. मी नालायक बाप त्याचा. त्याच्याशी चांगला वागत नाही, त्याला पटवून घेत नाही, त्याला मुलगा मानत नाही. बाप नसून मी त्याचा वैरीच. त्याला चोऱ्या करायला मी सांगितलंय, वाईट वागायला मी शिकवलंय. उद्या सगळा गाव तोंडात शेण घालील माझ्या. बाप नव्हे तर वैरी म्हणून माझ्याकडे बोट दाखवील. मग तू का गप्प? बोल तू पण बोल. तुझ्यापासूनच सुरुवात होऊ दे ना. चोराच्या उलट्या सारखं बोलणं ऐकून तिला नवऱ्याचा राग आला. बोलून काही उपयोग नाही हे माहीत असल्यामुळे ती आत निघाली. तसा बोल की बोल, नाहीतर घे ते पायतर आणि घाल डोक्यात. मी नालायक आहे हे? बाप म्हणून घ्यायची माझी लायकी नाही. सोन्या उद्या माझ्याबद्दल काय सांगणार? हा 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 मोठ्यानं हसून सोन्या काय सांगणार याची चिंता याला. अरे पण मी काय वागलो? सुगंधाचा दंड धरून पुढे तिला हे सोडून सांग, मी काय वागलो? त्याला पोटाला घातलं नाही की कपडे दिले नाहीत? त्याला घरातनं हाकलून दिलं की फासावर चढवलं? तेवढंच राहिलंय, द्या आता फासावर. ते रागानं म्हणतास, काय म्हणालीस? बोल, पुन्हा बोल. तो तिला घुसळून म्हणाला, सांग काय म्हणालीस? आता आपला मार काही चुकलेला नाही. पवन, सागर आणि साऱ्या गावचा राग तो आपल्यावर काढणार याची खात्री होताच ती त्वेषाने म्हणाली, एवढं रागवायला काय झालं? काय खोटं बोलले मी? काय दिलं तुम्ही त्या पोराला? 2 घास अन्न आणि अंगावर कपडे एवढंच दिलं ना त्याला? एवढं दिलं की संपलं बापाचं कर्तव्य? कधी त्याला माया लावलीत? कधी प्रेम दिलं? आठवून बघा. कधी आपल्या ताटात घेऊन त्याच्या तोंडात घास भरवलात? कधी त्याच्याशी बोबड्या बोलानं बोललात? कधी त्याच्याशी खेळलात? कडेवरून कधी बाहेर नेलात? अंगा खांद्यावर कधी खेळवलात? तो शाळेला जातो की कुठं जातो, अभ्यास करतो की मस्ती करतो, कधी पाहिलं? फक्त उपाशी ठेवणं, मारणं, उलट बांधून शिक्षा करणं यापेक्षा वेगळं काय केलं?
बोला ना, गप्प का? काय चुकीचं बोलला तो पवन? तुमच्यामुळेच तो बिघडलाय. कचेरीतल्या इन्स्पेक्टरांनी तर स्पष्ट सांगितले ना की त्याला फक्त प्रेमाची गरज आहे, आधाराचा हात हवा आहे म्हणून. कधी त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवलाय तुमचा? अहो, हे काय बापाचं वागणं झालं? निदान आत्ता तरी शहाणं व्हा. पोराची वाट लागण्याआधी, घराची राख रांगोळी होण्याआधी सावध व्हा. त्या पोराला जाऊन भेटा. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आधार द्या त्याला. वाचवा, वाचवा त्या पोराला. खरे बाप व्हा त्याचे. माझ्या कपाळी सावत्र आईचा शिक्का बसलाय, निदान तुम्ही तरी बापासारखं वागा. काय सांगू मी यापेक्षा जास्त? बोलता बोलता तिला हुंदका फुटला. आता काही आपली धडगत नाही. आता कुठल्याही क्षणी लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळणार हे जाणून तिनं आपले डोळे मिटले. मार खाण्याच्या तयारीत गुडघे पोटात घेऊन ती जमिनीवर पालथी झाली. जणू भूमातेला शरण गेली. सीतेनं तरी यापेक्षा वेगळं काय केलं होतं? पण तिची पुण्याई मोठी म्हणून जमिनीनं तिला पोटात घेतलं होतं. आजच्या बाईची एवढी कुठली पुण्याई? येईल त्याला तोंड देणं हेच तिचं जीवन. डोळे मिटून दाताखाली ओठ धरून पाठीवर पडणाऱ्या लाथेची ती वाट पाहू लागली. पण पण पाठीवर लाथ बसलीच नाही. काही न बोलता जयपाल आत गेला. ती आश्चर्यानं उठली. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप तर झाला नसेल. चिक 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 चिक. आड्यावरची पाल जोरात चिकचिकली. खरं होऊ दे ग बाई, खरं होऊ दे. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ दे, ती मनात म्हणाली. देवी अंबाबाई, सगळं चांगलं होऊ दे. माझा सोन्या सुधारू दे. खणा नारळाने तुझी ओटी भरीन, साडी नेसवीन, घंट्या बांधीन. पण वाचव आता आम्हाला. नंतर आत जाऊन ती सुन्याजवळ आडवी झाली. सकाळी जयपालला जाग आली. डोळे चुरचुरत होते. अंथरुणातून उठायची इच्छाच नव्हती. रात्रभर व्यवस्थित झोप न लागल्यामुळे अंग जडावले होते. डोके बधिरले होते. रात्रभर पवनच्या बोलण्याने, सागरच्या खडसावण्याने आणि बायकोच्या जाब विचारण्याने त्याला झोपू दिले नव्हते. सगळी रात्र त्याने तळमळून काढली होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं आत्मपरीक्षण केलं होतं. पहाटे पहाटेच कुठं डोळा लागला होता. एवढ्यात वस्तीतल्या स्पीकरने आणि मुलांच्या बांगने त्याला उठवलं होतं. उठून तो परसात गेला. स्वयंपाकघरात सुगंधा चुलीपुढं बसलेली दिसताच चहा कर म्हणून त्यानं मिश्री हातात घेतली. उठल्या उठल्या सुगंधाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिने चहाला आधण ठेवलं. एवढ्यात चूळ भरून तो आत आला. आधण आलेल्या पाण्यात चहा साखर घालून उकळी येताच दूध घालून गाळलेला चहा तिनं त्याच्या हातात दिला. चहा पिऊन तो सोप्यात आला. शेतात जायचं होतं. भांगलायला गडी सांगायचे होते. पण बाहेर जायचं त्याला धाडसच होत नव्हतं. या सोन्यानं गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, तो मनातच म्हणाला. पण घरात तरी किती दिवस बसणार? चला, काय होईल ते होईल म्हणून गडी सांगण्यासाठी तो चावडीच्या कट्ट्याकडे जायला निघाला. काय जयपा, ऐकलं ते खरं का? अंगल लोटणारे पाटील हातात खराटा धरूनच पुढे येत म्हणाले. सोन्याला रिमांड होमात नेलंय म्हण. जयपालची जीभ अडखळली. पण पाटील मुद्दाम विचारतात हे जाणून तो तिढ्यातच म्हणाला. त्याला रिमांड होमात नेलेलं माहिती आहे ना, मग का पुन्हा विचारता? लोटा की पुढे बघून. तो तसाच पुढे गेला. काय बाबा, शेवटी सोन्याचं वाटोळं केला सर. शिंद्यांचा म्हातारा म्हणाला तसा जयपाल खवळला. पण आता गाव सगळा असाच बोलणार, कुणाकुणाला म्हणून तोंड द्यायचं? मनाशीच विचार करून काही न बोलता तो पुढे गेला.
वर तोंड करून फिरतोय बघ कसा. त्याच्या मारी जरा तरी माणसाला लाज. पोटच्या पोराला पोलिसांनी नेलं तरी ताटा जातोय काय बघ अजून. काय रे जयपा, जाऊन आलास का कचेरीला? काय म्हणतात पोलीस, कवा सोडत्यात त्याला? तब्येत बरी नाही का कर्वे? मानेसर म्हणाले, वाईट झालं सोन्याचं, पण काळजी करू नका, महिन्यात 2 महिन्यात सोडतील त्याला. आल्यावर आपण जातीनं लक्ष देऊन सुधारू त्याला. अनेकांचं बोलणं, टोची मारणं, समजून घालणं, सगळं ऐकत ऐकत तो सावडीच्या कट्ट्यावर गेला. मजुरी करणाऱ्या गड्यांशी बोलून तो घरी आला. सुगंधाचा स्वयंपाक झालाच होता. दुपारचा डबा बांधून तिनं तयार ठेवला होता. जयपाल घरात येताच तिनं पाठ घालून न्याहारीसाठी ताट समोर ठेवलं, पण काही न बोलता डबा घेऊन तो जायला निघाला. तशी न्याहारी नाही का करत? ती म्हणाली, नको. एवढंच तुटकं का होईना, पण खेकसता तो म्हणाला आणि डबा घेऊन गेला. नवऱ्याचं परिवर्तन झालेलं पाहून तिचा जीव सुप्पा एवढा झाला. जयपाल उपाशी गेला, पण हिचं पोट भरून गेलं. कधी नाही ते तिला नवरा आपला वाटला, घर आपलं वाटलं. पवन आणि सागर सोडून गेल्यानंतर विस्पारल्या नजरेनं सोन्या त्यांच्या जात्या दिशेला पाहू लागला. दोघं आपल्याला सोडून जाणार नाहीत असा त्याला विश्वास होता. पुढच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन ते परत येतील आणि आपल्याला घेऊन जातील याची त्याला खात्री होती. त्यामुळं तो अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत राहिला. पण त्याच्या बालमनाचा अपेक्षाभंग झाला. विश्वासाला तडा गेला. कोपरा ओलांडण्यापूर्वी जेव्हा त्या दोघांनी वळून पाहिलं, तेव्हा आता ते परत येतील म्हणून तो आनंदला. पण परत न येता त्यांची गाडी वेगाने निघून गेल्याचे पाहता सोन्याला हुंदकाच फुटला. सोन्या रडू लागला. बराच वेळ त्याला कुणी अडवलं नाही. त्याचं रडणं कमी होताच इन्स्पेक्टर पटेलला म्हणाले, पटेल, याला जग्गूच्या बराकी ठेवा आणि जेवणाचं ताट आणून द्या. मला त्या जग्गूचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. डोळ्यांतील आसव पुसत तो म्हणाला, त्याच्यामुळेच आज माझ्यावर ही वेळ आली. ठीक आहे. शिंदे म्हणाले, पटेल, याला ऑफिस जवळच्या खोलीत ठेवा आणि लक्ष ठेवा याच्यावर, नाहीतर हातावर तुरी देऊन जाईल हा आपल्या. सोन्याला गंमत वाटली. स्वतःबद्दल अभिमानही वाटला. एवढे मोठे इन्स्पेक्टर सुद्धा आपल्याला भितात हे पाहून तो मनातच हसला. आता काही आपली सुटका नाही याची खात्री होताच तो सावरला. बघू तरी रिमांड होम म्हणजे काय, तो स्वतःशीच म्हणाला. होम म्हणजे घर हे शिकलोय आपण, मग रिमांड म्हणजे काय असेल? काही का असे ना, आपल्याला काय करायचं आहे? रिमांड होम मध्ये नेतात तर नेऊ देत. घरचं होम बघितलं, आता तिथलं होम तरी बघायला मिळेल. एखाद्या ट्रिपला जायच्या खुशीत मग तो इन्स्पेक्टरना म्हणाला, रिमांड होमला कधी जायचं आपण? का, खूप घाई झाली आहे? होय, ते कसलं घर आहे ते पाहायचं आहे मला. घर? होय, होम म्हणजे घर नाही का? हा हा हा, होम म्हणजे घर आणि रिमांड म्हणजे? मला माहित नाही, तुम्ही सांगा रिमांड म्हणजे काय? रिमांड होम म्हणजे सुधारगृह, जिथं तुझ्यासारख्या लहान मुलांना सुधारण्याची संधी दिली जाते. म्हणजे? म्हणजे बघ, तुझ्या गावात समज एखादं खोंड उधळू लागलं, दावं तोडून पळू लागलं, तर लोक काय करतात? त्याला पकडतात, बांधून घालतात, मग त्याच्या पाठीवर थोपटून हळूहळू डोक्यावर हात फिरवतात, चारा घालतात. नेमकं हेच करतात सुधारगृहात. म्हणजे मुलांना बांधून घालतात? नाही, जनावरासारखं बांधून घालत नाहीत, पण त्याच्यावर लक्ष ठेवतात, शिकवतात, चांगलं वागल्यास शाबासकी देतात. आणि आणि काय, मुलं सुधारल्यावर त्यांना घरी पाठवतात.
नाही सुधारली तर? असा विचार करायचा नाही सोन्या. पण समजा सुधारली नाहीच तर? तर येरवड्याला पाठवतात. येरवड्याला? होय, खूप लांब. आणि तिथं मात्र मुलं सुधारतातच बरं का. तिथेही सुधारली नाहीत तर? अरे असा वाकडाच विचार का करतोस तू? नाही, मला फक्त समजून घ्यायचं आहे. शेवटी काय? शेवटी तुरुंग, जन्मठेप. त्याशिवाय काय? जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत तुरुंग? होय, मरेपर्यंत तुरुंग. पण अशी वेळ सहसा येत नाही बरं का. शक्यतो मुलं सुधारगृहात सुधारतातच. तिथं मारतात का हो? नाही, पण फारच त्रास दिला की मारतात. पण त्या मारात राग नसतो हा. घरात आई वडील मारत नाहीत का काही चुकलं तर? तसं मारतात मुलांनी सुधारण्यासाठी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.